नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय बघा आता आमच्या मित्राच्या गावाला बघा उरणला. हां हां सकाळचं ऊन अजून नीट पसरलंही नव्हतं आणि आम्ही निघालो होतो आमच्या स्कूटीवर. नयन आणि मी आम्ही दोघेजणं निघलो होतो. रस्त्यावर एकदम शांतपणा होता, कारण की सकाळ असल्यामुळं सर्व दुकाने पण येणे बंद होती. सकाळी सकाळी निघाल्यामुळंच रस्त्यावर एकदम शांतता होती. रस्त्यावर कोणतीही गाडी नव्हती आणि आम्ही मोकळ्या रस्त्याने निघालो होतो. त्या क्षणी सगळं परफेक्ट वाटत होतं. थोड्याच वेळानंतर आम्हाला थ्रिलिंगचा अनुभव येणारच होता. हा प्रत्येक क्षण असा वाटत होता की सिनेमॅटिक वाटत होता. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तर एक वेगळाच अनुभव येत होता आम्हाला. नवी मुंबई हे एक अत्याधुनिक आणि नियोजित शहर आहे. हे शहर मुंबईच्या पूर्वेला वसलेले असून मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या व वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे शहर उभारण्यात आलेले आहे. थोड्याच वेळाच्या नंतर आम्हाला पनवेल बेलापूर महामार्ग लागला होता आणि आम्ही निघालो होतो. या ब्रिजच्या खालून आम्हाला जायचं होतं उरणला. आणि उरण हे माझ्या मित्राचं गाव आहे आणि तिथं छानसं एक बीच होतं. त्या बीचवर आम्हाला जायचं होतं. ब्रिजच्या खालून राईट घेतल्याच्या नंतर आम्ही हायवेवर पोहोचलो. जसं आम्ही पुढे जात होतो तसं पाहत होतो तर एक वेगळ्या दुनियेत येत होतो, कारण समोर भारी कंटेनर ट्रकचा गडगडत असा वेगळाच अनुभव येत होता. रस्ता खूप छान होता, पण मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण झाली होती, कारण की खूप सारे ट्रक आणि कंटेनर येत होते आणि खूप फास्ट येत असल्यामुळं आहे ना आम्हाला खूप भीती वाटत होती. आणि आमची स्कूटी असल्यामुळं आम्हाला आता आणखीन भीती वाटत होती. आमचा नयन या एवढ्या मोठ्या साऱ्या कंटेनरमधून हळूच आमची गाडी काढत होता आणि आम्ही जात होतो पुढं रस्त्याने. रस्त्यावर काम चालू असल्यामुळं गज वगैरे सगळे रस्त्यावर पडले होते आणि आम्हाला गाडी हळूच चालवावं लागत होती. थोड्याच वेळाच्या नंतर आम्हाला अटल सेतूकडे जाणारा ब्रिज भेटला होता. मित्रांनो, हा पुढचा दिसतोय ना तो अटल सेतू आहे बघा. हा पूर्ण समुद्रातून जातोय बघा. हा वरतून येणारा जो दिसतोय ना पूर्ण समुद्रातून जातो बघा. अटल सेतू आहे ते. इकडनं असं जायचं वरती चढण्यासाठी. ब्रिजच्या पुढे गेल्याच्या नंतर एक मोठा कंटेनर होता आणि तो खूप स्पीडनं जात होता आणि भीती खूप वाटत होती, कारण की हा ड्रायव्हर पण आहे ना एकदम रश चालवत होता. त्यामुळं आम्हाला खूप भीती वाटत होती. हा प्रवास फक्त रोड ट्रिपचाच नव्हता, तो एक अनुभव होता जो प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक हसण्यात जिवंत होता. कंटेनर थोड्याच वेळात आम्हाला न विसरणारा एक अनुभव येणारच होता, कारण तो अनुभव असा होता. खूप मोठे मोठे ट्रक आणि त्यामधनं जाणारी आमची एक बाईक. अशी एक वेगळीच भीती निर्माण झाली होती मनामध्ये, कारण की ट्रकची स्पीड पण होती आणि आमची गाडी छोटी असल्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती. मित्रांनो, इकडे जातोय आता सगळं JNPTला चाललेत. एवढे सारे ट्रक आहेत ना, एवढी भीती वाटायला लागली ना, खूप सारी अशी भीती वाटायला लागली. कारण की बाईक असल्यामुळे खूप भीती वाटायला लागली आणि एवढा स्पीडनं ट्रक येत आहेत ना खूप असे. आणि जेव्हा ट्रक असं जातोय ना की असं म्हणजे स्कूटी अशी म्हणजे एकदम वाऱ्याने हलत आहे बघा, आणि त्यामुळे ना खूप भीती वाटत आहे. JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑफ ट्रस्ट हा भारतातील सर्वात मोठा कंटेनर बंदरगाह आहे. हे बंदरगाह महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात नवी मुंबईजवळ उरण तालुक्यात आहे. या बंदराची स्थापना 26 मे 1989 रोजी झालेली. भारतातील जवळपास 60% कंटेनर मालवाहतूक याच बंदरगाहातून होते. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हे बंदरगाह गेटवे ऑफ इंडिया ट्रेड मानले जाते. JNPTकडे जाणारा जो रस्ता होता तो सोडला आणि आम्ही डाव्या हाताकडे वळून आम्ही निघालो होतो उरणकडे. उरणच्या ट्रॅफिकमध्ये रस्ता काढत काढत आम्ही निघालो होतो. थोड्याच वेळामध्ये आम्हाला माझ्या मित्राची शाळा आणि कॉलेज पण दिसली. ही आहे माझ्या मित्राची शाळा.
ठीक आहे. मित्रांनो, हे आमच्या मित्राचं आहे ना कॉलेज आहे बघा. हे मागे गेलेलं कॉलेज आहे बघा. थोड्याच वेळाच्या नंतर आम्ही उरण शहरामध्ये पोहोचलो होतो. उरण शहर एक खूप अप्रतिम शहर आहे. उरण हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. उरण हे अरबी समुद्राच्या काठावर बसलेले एक शहर आहे. हे शहर नवी मुंबईच्या जवळ असून मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी एक महत्त्वाची जागा आहे. उरण शहराचा इतिहास समुद्राशी संबंधित व्यापार व मच्छीमारीशी जोडलेला आहे. उरण तालुक्याच्या आसपासच्या भागात ब्रिटिशकालीन अनेक किल्ले व व्यापारी केंद्र आहे. जवळ असलेलं JNPT पोर्ट हे भारतातील सर्वात मोठं पोर्ट आहे आणि एक दुसरं पोर्ट म्हणजे कारंजा बंदरगाह. थोड्याच वेळाच्या नंतर आम्ही पोहोचलो होतो कारंजा पोर्टवर. कारंजा पोर्ट हे लहान मोठे जे जहाज असतात त्यांना सुविधा पुरवण्यासाठी हे पोर्ट तयार झालेलं आहे. मित्रांनो, कशा शिप आहेत. इकडनं डायरेक्ट मुंबईला जाता येते बघा, पण शिपनं जावं लागतं. बाय रोडनं तरी नाही जाता येत. बघा, आता सध्या तरी समुद्राला भरती नाही. भरती आल्यावर सगळं पाणी इथपर्यंत येते बघा. बघा मित्रांनो, हात कसे लागलेले. वेळ चालू आहे बघा. भारी वाटते पण. सर्व जहाज लावलेले आहेत बघा पलीकडे. बघा, हे इथे आहे ना नवीन बोट आहे ना तयार केल्या जातात बघा. किती सारे आहेत अशा नवीन ज्या समुद्रात बोट वगैरे जातात ना ते मच्छी पकडायला, तर ह्या नवीन बोट आहे ना इथं तयार केल्या जातात बघा. नवीन जुन्या त्यांचं रिपेअरिंग वगैरे सगळे इथंच केलं जातं. कारखाना आहे. अरे आता चालू झालं ना रे मच्छी पकडणं. समजा आता पावसाळा संपला. कारंजा टर्मिनल हे KTL नावाची एक खाजगी कंपनी आहे. त्या कंपनीनं उभारण्यात आलेली आहे. हे टर्मिनल JNPT जवळ असल्यामुळं इथे लहान मोठ्या जहाजांसाठी सुविधा पुरवण्यासाठी बनवण्यात आलेले आहे. JNPTचा ताण कमी करण्यासाठी हे बंदरगाह बनवण्यात आलेले आहे. भविष्यामध्ये आणखीन हे बंदरगाह खूप डेव्हलप होणार आहे. कारंजा किनाऱ्यावर पोहोचल्याच्या नंतर जणू काही संपूर्ण जगच थांबलेलं असं वाटत होतं. हवेत गारवा, हलक्या लाटाचा मधुर आवाज आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांनी समुद्राला पडलेली चमक, हा प्रत्येक क्षण मनाला शांती देत होता. सध्या तरी भरती नाही आहे म्हणून त्याच्यामुळे येणे सगळे नाही खाली आहे. भरती आल्याच्या नंतर सगळं भरून जातं बघा. हे बघा शिप चाललेले आहेत बघा ते तिकडून. आलोय बघा मित्रांनो इथं. बघा मित्रांनो किती सुंदर वाटतं. पलीकडे दिसतोय ना तो अलिबाग आहे बघा. तिकडनं अलिबागला जायला आहे ना वगैरे फेरी वगैरे आहे बघा. ते तिकडनं फेरी वगैरे चालू आहे सगळ्या. पण आता पावसाळा असल्यामुळे सगळं बंद आहे. भारी वाटते, मस्त भारी वाटते. सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत किनाऱ्याचा रंग बदलतो. निळसर आकाश, चमकणारे पाणी आणि दूर क्षितिजावर दिसणारी ही बोट. हे दृश्य फक्त डोळ्यांनी नाही तर हृदयाने अनुभवायला हवे.
या शांत किनाऱ्यावर बसून सूर्याच्या अखेरच्या किरणांना निहारताना मी स्वतःला निसर्गाला जवळून पाहतो. कारंजा समुद्राच्या लाटा, शांत किनारा आणि दूरवर तरंगणारी ही बोट, हे सर्व एकत्र जणू आपल्या मनातील शांती, आनंदाची प्रतिमा आहे, जी प्रत्येक वळणावर आठवणीच्या पानावर कोरली जाते. समोर एक लहानशी बोट तरंगत होती. तिच्या हालचालीने पाण्यात एक वेगळीच जादू निर्माण झाली होती. हळूहळू समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या, जणू आपल्या मनातील दुःख आणि चिंता दूर करीत होत्या. या शांत किनाऱ्यावर बसून सूर्य मावळताना मी स्वतःला निसर्गाच्या जवळून अनुभवत होतो. हे क्षण फक्त डोळ्यांनी नाही तर हृदयानेही जपायला हवे. जिथे सूर्य डुबतो आणि समुद्राच्या लाटा शांततेच्या स्पर्शाने किनाऱ्यावर आदळतात, तिथे एक अद्भुत अनुभव तयार होतो. जिथे सूर्य डुबतो, समुद्राची लाट शांततेच्या स्पर्शाने किनाऱ्यावर आदळते, तिथे एक अद्भुत अनुभव तयार होतो. समुद्राचा किनारा निसर्गाचा कॅनवा नाही, तर तो आपल्या आठवणींना आणि भावनांना आकार देणारी जागा आहे. इथे प्रत्येक लाटा, प्रत्येक किरण मनाला भरून टाकतो आणि जणू काही सांगतो, या ठिकाणी येणे म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणे आहे. इथे रस्ता थांबला होता, पण आठवणीचा प्रवास अजूनही सुरूच होता. प्रत्येक वळण, प्रत्येक हसरा, प्रत्येक क्षण आमच्या आयुष्याची एक छोटी सिनेमॅटिक कहाणी बनली होती. परत जाताना आमच्या स्कूटीची लाईट अचानक शॉर्ट झाली. रस्त्यावर खूप अंधार पसरलेला होता, पण नयन हळूहळू गाडी चालवत होता. पुढचं काहीच दिसत नव्हतं, पण नयन चांगलाच गाडी चालवत होता. मागून येणाऱ्या गाड्याच्या प्रकाशाने नयन हळूहळू गाडी चालवत होता. हे पण एक वेगळाच अनुभव होता. भीती तर खूप वाटत होती, पण आम्ही हळूहळू गाडी चालवत होतो. रस्त्याच्या त्या अंधाराच्या रात्रीत फक्त आमच्या साहस आणि धैर्याने आम्हाला पुढे नेली. हा थरारक प्रवास कायम आमच्या आठवणीत राहील. हा होता माझा आणि माझ्या मित्राचा स्कूटीवरचा थ्रिलिंग ड्राईव्हचा एक न विसरणारा प्रवास. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या प्रवासात. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्याच अशा ब्लॉगमध्ये.